आमच्या चालू होत्या रात्री पुरणपोळ्या होळीमुळे. सगळीकडेच पुरणपोळ्या करतात होळीच्या. छान अशा चुलीवरच्या मस्त पुरणपोळ्या बघा. पोळी किती छान अशी फुगलेली आहे. आत्या मला लाटून देत आहेत आणि मी पोळ्या भाजते आहे. बाकीचं झालेलं आहे सगळं. आमटी वगैरे होळी पण झालेली आमची करून. पण मग हे बाकीचा राहिलेला स्वयंपाक. इकडे गणेश बसलेला आहे पोळी खायला गरम गरम. तर कशी खाल्ली पोळी बघा. नुसतं वरचं वर हे खाल्लंय. पुरण तसंच ठेवलंय आणि इकडे छान मी अशी येळण्याची आमटी फोडणीला घालून ठेवलेली होती. वाटण थोडंसं खोबरं, लसूण, कढीपत्त्याची फोडणी घालून आणि भजी पण तळायचे राहिलेत, पापड तळायचे राहिलेत. सगळं आधी नैवेद्याचं उरकलं, होळी केली. कारण आम्हाला फवारा मारून यायला खूप सारा उशीर झालेला होता. दिवसभर पण रानातली कामं. इकडे दूध आणलेलं आहे आज. हे म्हशीचं दूध आहे, विकत आणलं आणि ठेवले छान आरावरती तापवायला. आत्याने पटपट मला पोळ्या लाटून दिल्या. तिकडे बघा होळी झालेली आमची आणि पोळ्या केल्यानंतर मग गरम गरम भजी पापडी तळली. म्हटलं आधी पोळ्या केल्या, तळून घेतलं की मग जेवायला बसतील. तर अशा छान चुलीवरच्या पोळ्या. तुमच्या झाल्या का पुरणपोळ्या? तर आमच्याकडे जरा उशीरच झालेला आहे, कारण दिवसभर बनवले मग झाले असते लवकर लवकर. आणि मस्त आत्याने आम्ही फवारा मारून येऊपर्यंत असं छान पुरण करून ठेवलं होतं, गोळ इलायची वगैरे घालून. म्हणजे त्याला चरका देऊन ठेवलेला होता. इकडे मी गेल्या वर्षी पापड्या बनवल्यात तांदळाच्या. ह्या वर्षी अजून वाळवण्याचं काही तयारी नाही आहे बघा. थोड्याशा जाड झाल्या आहेत पण इतक्या छान आहेत, खूप छान आहेत. तर तांदळाच्या पापड्या, येळणीची आमटी, थोडेसे भजी केले होते आणि पुरणपोळ्या. असा आहे आजचा जेवणाचा बेत. तर या सगळ्यांनी छान अशी गावाकडची चुलीवरची पुरणपोळी खायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.